नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय लिमिट्स. काल आपण एक्सरसाइज बघितलेला होता 7.1. पहिली 3 एक्झाम्पल म्हणजे मेन क्वेश्चन 3 झालेले होते. चौथा एक त्याच्यातला टिपिकल क्वेश्चन आहे बघा, तो आताच्या लेक्चरला आपण बघूया. इफ इप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देन फाइंड डेल्टा ग्रेटर दॅन 0 असं आहे. बेसिकली डेफिनेशनवर डिपेंड अशी ही एक्झाम्पल आहेत. लिमिटची जी डेफिनेशन आहे त्याच्यावर डिपेंड आहे. फाइंड डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट x minus a less than delta. We have fx minus l less than epsilon. ॲक्च्युली जी लिमिटची डेफिनेशन आहे, लिमिट x टेंड्स टू a f of x is equal to l if this limit exists, if and only if actually fx minus l less than epsilon when x minus 1 less than delta. ज्यावेळी ह्या दोघांमधलं अंतर म्हणजे x हा a च्या जवळ जातोय, म्हणजे x आणि a मधलं अंतर डेल्टा आणि इप्सिलॉन ह्या अगदी मिनिमम क्वांटिटी आहेत, फ्रॅक्शनमधल्या क्वांटिटी आहेत, पॉझिटिव्ह क्वांटिटी आहेत, की ज्यावेळी यांच्यामधलं डिस्टन्स हे कमी कमी होत जातं. मॉड आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे, डिस्टन्स हे कमी कमी होत जातं आहे. केवढं होतं आहे? डेल्टापेक्षाही लहान. डेल्टा म्हणजे एक मिनिमम क्वांटिटी, त्याच्याही पेक्षा लहान होतं आहे जेव्हा fx मायनस एल म्हणजे फंक्शन आणि त्याची लिमिटिंग व्हॅल्यू याच्यातलं जे डिस्टन्स आहे हे इप्सिलॉनपेक्षाही लहान होणार. इप्सिलॉनसुद्धा एक पॉझिटिव्ह क्वांटिटी आहे आणि हे सुद्धा पॉझिटिव्ह आहे बिकॉज ऑफ मॉड. तर या डेफिनेशनवर डिपेंड अशी ही एक्झाम्पल्स आहेत, ती बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे इथे काय दिलेलं आहे, हे fx आहे, हा l आहे, हा x आहे आणि हा a आहे. बघा, x मायनस ए लेस दॅन डेल्टा, वी हॅव fx मायनस एल लेस दॅन इप्सिलॉन. हा fx आहे, फंक्शन आहे, हे त्याचं लिमिट आहे, दिलेलं आहे आणि ते कशापेक्षा लहान म्हटलं आहे? इप्सिलॉनपेक्षा लहान आहे. वी हॅव म्हटलं हे इप्सिलॉनपेक्षा लहान आहे, तर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे डेल्टा, जो डेल्टापेक्षा x मायनस ए लहान असणार आहे. बघूया दिलेलं काय बघा, 2x प्लस 3 मायनस 7 लेस दॅन इप्सिलॉन. fx मायनस एल लेस दॅन इप्सिलॉन दिलेला आहे. fx मायनस एल लेस दॅन इप्सिलॉन दिलेला आहे. म्हणजेच काय दिलं आहे? 2x मायनस 4 लेस दॅन इप्सिलॉन. फक्त ही सबट्रॅक्शन केली आहे. आता यातनं 2 कॉमन घेऊया. 2x मायनस 2 लेस दॅन इप्सिलॉन. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? डेल्टा. डेल्टा कसा? की जो x मायनस एपेक्षा थोडासा मोठा आहे, म्हणजे त्या डिस्टन्समधला काढायचा, म्हणजे x मायनस 2 आपल्याला इथे हवं आहे. आता हा 2 आहे, दोन्ही बाजूला आपण डिवाइड करू शकतो. पॉझिटिव्ह 2 आहे, देअरफॉर x मायनस 2 लेस दॅन इप्सिलॉन बाय 2. आपल्याला काय एक्सपेक्टेड काय होतं? x मायनस ए एक्सपेक्टेड होतं, म्हणजे इथे x मायनस 2 एक्सपेक्टेड होतं, ते इथे मिळाले. कोणापेक्षा लहान मिळाले? इप्सिलॉन बाय 2 पेक्षा लहान मिळाले. म्हणजेच आपल्या इथे डेल्टा किती झाला? इप्सिलॉन बाय 2. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू और नियरली इक्वल टू इप्सिलॉन बाय 2. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल आहे बघा, त्यातलंच डिफिकल्ट अशी एक्झाम्पल नाही, पण थोडंसं सुरुवातीला सोडवताना कन्फ्युजिंग वाटू शकतं. स्ट्रेट फॉरवर्ड अशी एक्झाम्पल नाही आहेत. आता इथे बघा, हे fx आहे, l आहे, x आहे, a आहे. दिलेलं काय आहे? 3x प्लस 2 मायनस ऑफ मायनस 7 लेस दॅन इप्सिलॉन. fx मायनस एल लेस दॅन इप्सिलॉन. म्हणजेच हे काय झालं? 3x. आता हे मायनस मायनस प्लस होणार, म्हणजे 2 प्लस 7 म्हणजे 3x प्लस 9 लेस दॅन इप्सिलॉन. आता 3 कॉमन घेतला तर
एक्स प्लस 3 लेस दॅन इप्सिलॉन. आता इथे आपल्याला एक्स मायनस मायनस 3 पाहिजे ॲक्च्युली. एक्स मायनस ए आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, म्हणजेच एक्स मायनस मायनस 3 फाइंड आउट करायचं आहे, म्हणजेच एक्स प्लस 3 फाइंड आउट करायचं आहे, लेस दॅन इप्सिलॉन बाय 3. देअरफॉर एक्स मायनस मायनस 3 इज लेस दॅन इप्सिलॉन बाय 3. म्हणजे तिथे म्हणजे तिथे डेल्टा किती झाला, तर इप्सिलॉन बाय 3 एवढा डेल्टा इथे झालेला आहे. डेल्टा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, किती झाला आहे, इप्सिलॉन बाय 3. अजून 2 एक्झाम्पल त्याच्यामध्ये आहेत, ती सॉल्व करायचं तुम्ही ट्राय करा. आता आपण बघूया त्यातलाच एक नेक्स्ट टाईप आहे फॅक्टरायझेशनचा, त्याच्याकडे वळूया. सोपा टाईप आहे ॲक्च्युली तो. फॅक्टरायझेशन क्वाड्रॅटिकचं फॅक्टरायझेशन आहे, जे तुम्हाला ऑलरेडी येतं आहे. डिरेक्टली एक्झाम्पल बघूया. इंडेफिनेट फॉर्म आहे बघा इथे. इफ वी पुट झेड इज इक्वल टू 2 देन 2 स्क्वेअर मीन्स 4 - 4 0, डिनॉमिनेटर 0 होतो. इंडेफिनेट फॉर्म आहे, त्यामुळे लिमिट इथे सबस्टिट्यूट करू शकत नाही. ज्यावेळी लिमिट सबस्टिट्यूट करू शकत नाही त्यावेळी आपण वळणार आहोत ते म्हणजे फॉर्म्युल्यांकडे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे फॅक्टरायझेशनचं एक्झाम्पल आहे. आता इथे बघा क्वाड्रॅटिक आहे, 6चे असे फॅक्टर पडायचे आहेत की ज्यांची सम ही -5 आहे. आता -3 - 2 असे फॅक्टर आहेत, किंवा डिरेक्टली तुम्ही इथे लिहू शकता. आणि झेड स्क्वेअर -4 म्हणजे ए स्क्वेअर - बी स्क्वेअर मीन्स झेड -2 झेड प्लस 2. सो दिस वन इज इक्वल टू, हे याला मी इक्वल टूच लिहिते. आता झेड -2 झेड -2 गेट कॅन्सल, राहिलं काय झेड -3 झेड प्लस 2 लिमिट झेड टेन्स टू 2. आता जर इथे झेड इज इक्वल टू 2 ठेवलं तर हा इथला 0 गेलेला आहे. इंडेफिनेट फॉर्म जो आहे तो इथे गेलेला आहे, त्यामुळे आपण इथे आता डिरेक्टली लिमिट सबस्टिट्यूट करू शकतो. म्हणजेच पुट झेड इज इक्वल टू 2 मीन्स 2 - 3 अपॉन 2 प्लस 2 -1 अपॉन 4 इज अ लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ गिवन फंक्शन. आता याच प्रकारची अजून काही एक्झाम्पल आहेत त्या एक्झरसाइजमध्ये. अजून काही बघूया. बघा इथे आता इथे फॅक्टर्स डिनॉमिनेटरचे पडत आहेत. फॅक्टर्स काय आहेत, एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस एक्स प्लस 3 म्हणजे एक्स प्लस 3 एक्स प्लस 1. आता इथे एक्स प्लस 3 गेट कॅन्सल, म्हणजे राहिलं काय लिमिट एक्स टेन्स टू -3 1 अपॉन एक्स प्लस 1 हे राहिलेलं आहे. इंडेफिनेट फॉर्म इथे गेलेला आहे. इफ यू पुट एक्स इज इक्वल टू -3 देन डिनॉमिनेटर बिकम -2 नॉट 0. देअरफॉर वी कॅन पुट लिमिट. सो लिमिट इज 1 अपॉन -3 प्लस 1. सो दिस वन इज इक्वल टू 1 अपॉन -2 इज अ लिमिटिंग व्हॅल्यू. अजून एक एक्झाम्पल घेऊया आणि थांबूया आजचं लेक्चर इथे. सोपी एक्झाम्पल आहे ती. आता वरती बघा -2 कॉमन निघतो, एक्स प्लस 2 आणि इथे एक्स स्क्वेअर कॉमन आहे बघा, एक्स प्लस 2. आता एक्स प्लस 2 गेलं, राहिलं काय लिमिट
x टेन्स टू -2 अपॉन एक्स स्क्वेअर. सो आता इथे इनडिफिनेट फॉर्म गेला म्हणजे आपण x इज इक्वल टू -2 इथे सबस्टिट्यूट करू शकतो. सो -2 अपॉन -2 स्क्वेअर म्हणजे हा -2 स्क्वेअर म्हणजे -2 इंटू -2 पैकी एक गेला म्हणजे 1 अपॉन -2. सगळी आन्सर मला वाटतं निगेटिव्हच आलेली आहेत. अशा प्रकारे जो एक्झरसाइज आहे 7.2 त्यातली तुम्हाला जी काही जमतील ती एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. अजून काही एक्झाम्पल मी मात्र याच्यातली घेणार आहे अजून, कारण मी फक्त यातला पार्ट 1 घेतलेला आहे. 2 आणि 3 आहे, पण तुम्हाला जमत असतील तर तुम्ही सॉल्व करा. तोपर्यंत आजच्या लेक्चरसाठी इथे थांबूया. थँक्यू.